श्री स्वामी समर्थ ज्योतिष व वास्तू चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन नवीन माहितीसाठी. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान तसेच अनेक ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे मठ व मंदिर आहेत. तर सर्वप्रथम अक्कलकोटमध्ये आल्यानंतर आणि बस स्टँडच्या समोरच श्री स्वामी समर्थ प्रथमस्थानी ज्या ठिकाणी आले ते खंडोबाचे मंदिर, इथे सुद्धा पादुका आहेत, तिथे दर्शन करावे. व नंतरने अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे समाधी मठ, इथेही बुधवार पेठ येथील समाधी मठ येथील दर्शन करावे. तसेच वाड्यामध्ये मंदार गणपती आहे, तसेच वाड्यातील महाराजांच्या पादुकासुद्धा वाड्यामध्ये आहेत, तिथेही दर्शन करावे. आणि सरळ तेथून गुरुमठ बाळाप्पांचं स्थापन केलेलं गुरुमठ येथे सुद्धा महाप्रसादाची सोय आहे. गुरुमठ येथे दर्शन केल्यानंतर निलंगेकरांचा वाडा, हाक्याचा मारुती, येथे सुद्धा बाळाप्पा महाराजांनी जपस्थान आहे. तिथे गुहेमध्ये अत्यंत वातावरण छान आहे. गुहेमध्ये आपण दर्शन घेऊ शकता. तिथं स्वामी महाराजांच्या पादुका आहेत. तसेच श्री समर्थ रामदासांच्या सुद्धा पादुका स्थापन केलेल्या आहेत. अत्यंत छान असे स्थान आहे. तिथून तुम्ही वटवृक्ष देवस्थान इथे दर्शन करून महाराजांचं शेजघर तसेच महाराजांच्या वटवृक्ष स्थानातील पादुका यांचे दर्शन केल्यानंतर अन्नछत्रमध्ये प्रसाद घ्यावा. त्याच पद्धतीने महाप्रसाद घेतल्यानंतरनी राजेराय मठ येथे दर्शनासाठी आवर्जून यावे. राजेराय मठ हे अत्यंत सुंदर असा मठ आहे. स्वामी महाराजांच्या पादुका आहेत आणि खूप असं शांत असं रमणीय स्थळ आहेत. पिंपळाचा पार आहे, मारुतीचं मंदिर आहे त्याच्यासमोर सुद्धा. अशा पद्धतीने राजेराय मठात सुद्धा महाप्रसादाची सोय आहे. अशा पद्धतीने राजेराय मठात दर्शन घेतल्यानंतर जोशीमठसुद्धा आहे. जोशीमठमध्ये सुद्धा महाराजांच्या पादुका आहेत. जोशीमठ अत्यंत अवश्य पाहावे. अशा पद्धतीने जंगमांचा मठसुद्धा पाहावे. अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन अक्कलकोटला अवश्य घ्यावे. श्री स्वामी